नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजची रेसिपी आहे मुगाची खिचडी. त्यासाठी मी इथे 1 कप तांदूळ घेतले आणि 1 हाफ कप मुगाची डाळ घेतली. इथे मी 1 कांदा, 1 अर्धा टोमॅटो, हिरवी मिरची, 2 मोहरी, जिरे, हळद, लसूण आणि कढीपत्ता. लसूण थोडासा मी ठेचून घेतला. सर्वात आधी मी गॅसवरती कुकर तापायला ठेवला आहे. त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. आता यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया. मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये जिरे घालणार आहोत. यानंतर लसूण घालून घेऊया. लसूण छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आता हिरवी मिरची टाकून घेऊ, कढीपत्ता आणि कांदा टाकून. आता यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे. टोमॅटो छान असं परतून घ्यायचे. आपल्याला हळद घालून घेऊया. तांदूळ मी ते स्वच्छ धुवून घेतले आहे. आता याच्यात आपण मिक्स करून घेऊया हे तांदूळ. आता यामध्ये मीठ घालून घेऊ. त्यानंतर लगेच पाणी घालून घेऊया. पाणी जास्त घालायचं आहे, म्हणजे आपल्याला ओलसर करायची आहे मुगाची खिचडी. जास्त अशी सुकी नाही करायची आहे, त्यामुळे पाणी जास्त घालायचं आहे. आणि सर्वात शेवटी आता कोथिंबीर घालून घेऊया. आता झाकण लावून आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आता मुगाची खिचडी बनवून तयार आहे. कुकर थंड झाल्याच्या नंतर करायचं आहे. छान अशी खिचडी तयार झाली. तर आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. छान अशी मुगाची खिचडी तयार झाली. घरात कोणी आजारी पेशंट असेल तर त्यासाठी अतिउत्तम. याच्यावरती जर साजूक तूप घातलं तर एकदमच छान लागते. रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा आणि चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.